गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. झोप लागली सगळ्यांना? प्रिशा, आज सेकंड डे 8 मे. आम्ही चाललो आता कुलदैवत वनदुर्गाच्या दर्शनाला. सावंतवाडी येथे आम्ही जाणार आहे. इथून आता आजरा, आंबोली आणि सावंतवाडी पूर्ण जंगल आहे. तुम्हाला दाखवेल पुढे कसा प्रवास आहे. छान प्रवास आहे मस्त. चलो चाललो आहे आम्ही आता. मस्त ब्रेकफास्ट झाला आहे सगळ्यांनी. डोसा, साधा डोसा, मसाला डोसा, चहा पिऊन नाव लेट्स मूव टू आंबोली टुवर्ड्स सावंतवाडी. रस्त्याचं काम झालं, रस्ता एकदम झालं. काय झालं, निघालो आम्ही. माझा पाऊच राहिला रूममध्ये. वेळेवर लक्षात आलं म्हणून बरं झालं. आणि अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी, क्लिप्स ह्या राहिल्या होत्या. नाहीतर पोरीने माझ्या डोकं खाल्लं असतं माझं, बायकोनी पोरीने. चलो एन्जॉय. आंबोली घाटात आम्ही जरा स्पॉट दिसला मला भारी म्हणून आम्ही थांबलो आहे फोटो काढायला. तर राहवलं नाही हो शेवटी. फोटो सेशनसाठी उतरावंच लागलं, थांबावंच लागलं. आणि रस्ता काय केला आहे. हॅलो, आंबोली घाटात उतरलोय. आंबोली धबधबा स्पॉट. आता वातावरण पण मस्त आहे, प्लेझेंट आहे. मंकीज खेळत आहेत सकाळी. आता आम्ही कणीस खायला उतरलोय. निसर्गाने मस्त साथ दिली आम्हाला भारी. पावसाळी वातावरण असं. कणीस खाता आहे बघू इकडं, भारी आहे ना. आंबोली घाट लागलाय आणि कणीस नाही खायचं तर त्या घाटाची काय मजा. कणीस शिवाय आंबोली घाट पूर्ण होत नाही. 2 सेकंड. आंबोली घाट स्टार्ट. एन्जॉय. जाऊ चल. सिम्बा, तिचं नाव सिम्बा आहे. बघू दाखव कसं खेळते. तो कुठे नमस्कार दाखव. तो आम्ही आता वनदुर्गाच्या इथं आलो आहे. गाडीत जागा नाहीत. आम्ही जागा करण्यासाठी आईने मस्त आयडिया सुचवली. सगळं लगेच काढलं आहे, ह्या घरामध्ये केलं आहे आणि मागे या दोघांना बसवलं आहे. पुढे प्रकाश, अमेय, प्राजक्ता आणि धनश्री असे आम्ही सगळे बसणार आहे. वनदुर्गा मातेने आम्हाला हे बुद्धी दिली, आम्ही हे करतोय. की एकटी खाती आहे बघा धनश्री आईस्क्रीम, मला दिलं नाही. चला जाऊ आता. प्रकाश तुमच्याबरोबर बसतो. इकडे देवीची पूजा चालू आहे. पूजा करत आहे. तिकडे कॅम्पेनिंगचा स्वयंपाक चालू आहे. प्राजक्ता आणि धनश्री स्वयंपाक करतात. ते प्रकाश दादा आहेत, आम्हाला दरवेळेस मदत करतात. आणि माझी मुलगी प्रिशा. आम्ही तिकडं फोनवर आहे आत्ता. प्रकाश दादा आहेत, त्यांचा खूप सहकार्य होतो. यांच्याशिवाय आम्ही इथे येऊच शकत नाही. धन्यवाद प्रकाश. देवीला ओट्या भरत आहेत. किती ओट्या आपल्या? 7 ओट्या आणि मातृगण देवतेची ओटी सूचने आल्याप्रमाणे. आमच्याकडून छान पूजा करून घेतली. आता नैवेद्याचं चालू आहे. देवीचा नैवेद्य, गणपतीचा, गंगेचा, मातृगण देवचा आणि 4 वेद यांची उपस्थिती आलेली आहे. कुमारिका जेवायला बसली आहे. स्वरूप हे कळले तुझ्या चरणी माते.
कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगल मूर्ती गणपती बाप्पा. नाम घेता पुकारे जीवन हे पूर्ण ब्रह्म विदर्भ जाणीते यज्ञ जय जय रघुवीर समर्थ. तुझा छान पूजा झालेली आहे. सुंदर एकदम मस्त. आता आम्ही चाललो आहे माणगाव. अचानक ठरलं माणगावला श्री टेंबे स्वामींचं जन्मस्थान आहे, लग्नस्थान स्थळ आहे. तिथे आम्ही आता चाललो आहे दर्शनाला. चला आमच्यावर माणगाव श्री क्षेत्र टेंबे स्वामी रस्त्यावर आंघोळ्या. हाय, चला आलो आहे आम्ही टेंबे स्वामी श्री दत्त महाराज त्यांच्या जन्मगावी. सर्वजण आलो आम्ही. बघा माझी मुलगी ऊन लागते म्हणून काय केलं आम्ही गणेश्री आणि आई. इकडे मागे त्यांचे कुलदेव यक्षिणी देवीचं जन्मस्थान. यक्षिणी देवी आहे त्यांनी जन्मस्थळ. गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. यक्षिणी देवी प्रसन्न श्री टेंबे स्वामी यांचं कुलदैवत. त्यांचं जन्मगाव आहे. ही त्यांच्या खोली आहे. त्यांच्या बॅकसाईडला त्यांचं जन्मगाव खोली आहे. आमचा चहा मॅडमनी तयार केलेला आहे. मस्त कडक चहा. हाय नमस्कार. आता किती वाजले? 8 तारीख आहे ना. 8 तारीख संध्याकाळचे 7:30 वाजले. प्राजक्ता चहा बनवते. आई काय करते? राहिलेले जप करते. आता आम्ही चहा प्यायला आल्याचा चहा पितच मिळाला दिवसभर. त्यासाठी आम्ही आल्याचा चहा करतो. आणि जिरा राईस, मेथीची भाजी आणि पोळ्या सकसच्या. मी ब्रँडिंग करत नाही आहे पण आम्ही आणतो करून खाणार. या जेवायला आमचं अचानक ठरलं आहे जिरा राईस खायचा आहे. आम्ही तांदूळ आता भिजवतोय आणि तो स्टोव जो आणला